श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला म्हणजेच सोमवारी आलेली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेला फाल्गुनी पौर्णिमा असंही म्हणतात. तर या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला होणार आहे आणि समाप्ती ही 3 मार्चला होणार आहे. तर होलिका दहन हे नेहमीप्रमाणेच पौर्णिमेच्या कालावधीमध्येच केलं जातं, म्हणून यंदा 2 मार्चला होलिका दहन केलं जाणार आहे. तर हुताशनी पौर्णिमा म्हणजेच की होळीचा दिवस आणि हा आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बघा, आपण प्रत्येकजण होळी पेटवत असतो आणि त्या होळीची पूजा करत असतो. म्हणजेच की जे काही वाईट गोष्टी आहेत, ज्या काही वाईट गोष्टी आहेत, त्या आपल्यामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा आपल्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत, जे काही वाईट कर्म पाप आहेत ते आपण केलेले आहेत, तर ते त्यात जाळून टाकलं जातं. आणि जेणेकरून बघा, त्यात जाळून टाकत असतो जेणेकरून सुरुवात बघा आपली जी आहे तर ती आपल्या आयुष्याची किंवा नंतर पुढचे जे येणारे काही दिवस असतात तर ते चांगले येत असतात. आणि या होळीमध्ये आपल्याला सर्व वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो. आणि बघा, होळीत वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. म्हणजेच की काय बघा, जे काही वाईट कृत्य आहे, वाईट गोष्टी आहेत, त्या म्हणजेच वाईटावर चांगल्याची मात जी आहे ती म्हणून होळी सण हा साजरा केला जातो. आता बघा, या दिवशी होळीची पूजा केल्यानं देवी लक्ष्मी नेहमी घरात वास करते आणि जीवनात सुख समृद्धी येते. होळीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्याने या होळीच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत, जर तुम्ही या वस्तू आपल्या घरात स्थापन केल्या तर आपल्या घरात असणारे सर्व बघा नकारात्मक ऊर्जा, जी वाईट शक्ती असेल, इडापिडा असेल, ती दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी येत असते. आपल्या घराची भरभराट होईल. घरात इतका पैसा येईल की तुम्ही सांभाळू शकणार नाही. 7 पिढ्यांचं दारिद्र्य, दुःख, गरिबी याने दूर होणार आहे. आणि म्हणून आपल्याला 2 मार्चला सोमवारी होळी येण्यापूर्वी बघा, कोणत्याही परिस्थितीत या 5 वस्तूंपैकी एक तरी वस्तू नक्कीच घरी आणायची आहे. तर कोणती वस्तू आणायची आहे, त्यानंतर त्या वस्तूचा काय करायचा आहे, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे 2 मार्चला आहे होळी. तर ह्या होळी येण्याआधी तुम्हाला यापैकी कुठलीही एक वस्तू घरी आणायची आहे. बघा, होळीच्या अगोदर आपल्या घरामध्ये आणायची आहे. जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तूवर बघा, ती वस्तू जर तुम्ही घरात आणली आणि ती घरात बघा अगोदरच जर असतील तर पुन्हा ती वस्तू तुम्हाला खरेदी करायची गरज नाही. परंतु जर नसेल तर आवर्जून खरेदी करा. होळीचा हा जो दिवस आहे ना, हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी पौर्णिमासुद्धा असते आणि या दिवशी आपण घरात जे काही प्रभावी उपाय, काही सेवा ज्या करतो ना, तर त्याचा जे काही उपाय केलेले असतात त्याचं फळ जे आहे ते शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होतं. आणि होळीचा दिवस म्हणजे पौर्णिमा, आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. आणि म्हणून आपल्याला ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या होळीच्या अगोदरच आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत. कारण बघा, तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा असं होतं की खूप प्रयत्न करूनही आपण आपल्या आयुष्यात आपल्याला यश मिळत नाही किंवा घरात समृद्धी येत नाही. तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो आणि ते टाळण्यासाठी तुमच्या घरी काही वस्तू आणणं हे खूप महत्त्वाचं असतं. या वस्तूंमुळे घरातील वास्तुदोष तर दूर होतोच, याशिवाय आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते.
तर तसंच या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना, त्या वस्तू घरात संपत्ती आणण्याचा एक मार्गसुद्धा मानला जातो. इतका महत्त्वाच्या या वस्तूंना महत्त्व दिलं जातं. तर आता यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आहे आणि ती म्हणजे चांदीचं नाणं. बघा, तुम्ही पाहिलं असेल की अनेक घरांमध्ये आर्थिक अडचणी, आर्थिक चणचण भासत असतात आणि घरांमध्ये पैसा काही केल्या टिकत नाही किंवा घरामध्ये पैसाच येत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून तो निघून जातो. त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्हाला चांदीचं नाणं जे आहे तर ते खरेदी करून घरी आणायचं आहे आणि होळीच्या दिवशी चांदीचं नाणं खरेदी करून आणल्यानं घरातील आर्थिक समस्या दूर होतात. हे चांदीचं नाणं लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून त्यावर थोडंसं हळद कुंकू लावून स्वतःला देखील लावायचं आहे हळद कुंकू आणि त्यानंतर ते नाणं ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तिजोरी अगदी लाखो रुपयाची अशी नाही, जे काही तुम्ही ठेवता त्या तिजोरीमध्ये हे नाणं तुम्हाला ठेवायचं आहे. या उपायाने आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. यानंतर पुढची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे बघा, पंचधातूचं स्वस्तिक. आता होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर तुम्ही हे पंचधातूचं स्वस्तिक जे आहे तर ते खरेदी करायचं आहे. आता हे तुम्हाला कुठे मिळेल तर बघा, तुमच्या जवळपास सोनाराचं दुकान असतं तर तिथे सुद्धा तुम्हाला पंचधातूचं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला मिळतं. तिथून मिळून जाईल. जिथे देवांचं तांब्याचं बघा मूर्त्या मिळतात तिथे देखील तुम्हाला हे पंचधातूचं स्वस्तिक जे आहे तर ते मिळतं. तर तुम्ही तिथून ते खरेदी करून घरी आणायचं आहे आणि या होळीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तर बघा, त्या प्रवेशद्वार हा स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या प्रवेशद्वारावरती हे स्वस्तिक जे आहे तर ते लावायचं आहे. स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. स्वस्तिक चिन्ह ही बघा या दिवशी आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलं ना तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येत असते. कारण ह्या स्वस्तिकमध्ये अनेक देवतांसह माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सुद्धा वाढत असते. आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या जसं की बघा, पितृदोष असेल, वास्तुदोष किंवा नजरबाधा यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात. आणि म्हणूनच असं पंचधातूचं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच खरेदी करून आणायचं आहे. आणि यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे कासव. बघा, आपल्या हिंदू धर्मात कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो. अशा स्थितीला बघा, या दिवशी तुम्ही धातूचं कासव खरेदी करून आणणं खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. कारण तुम्ही बघितलं असेल, आपण जेव्हा कोणत्याही मंदिरामध्ये जातो तेव्हा मंदिराच्या बाहेरच आपण सर्वप्रथम कासवाला नमस्कार करत असतो. कासवाच्या पाया पडूनच मग आपण देवांचं दर्शन घेत असतो. तर त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये सुद्धा पंचधातूचं छोटंसं कासव जे आहे तर ते बघा असायलाच हवं. पंचधातूचं शक्य नसेल तर तुम्ही तांब्याचं कासव घेतलं तरीसुद्धा चालेल. एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यावर तुम्हाला हे जे कासव आहे तर ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे. कारण की कासव हे नेहमी पाण्यामध्येच असतं, म्हणून आपल्याला देवघरात सुद्धा कासव ठेवताना ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कासव खरेदी करणार आहात तेव्हा कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र बघा, श्रीयंत्र जे आहे ते असणं खूप आवश्यक आहे. ते श्रीयंत्र आहे का ते आवर्जून पाहायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतरच तुम्हाला या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये पूजेच्या ठिकाणी हे कासव जे आहे तर ते ठेवायचं आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात कायम बघा माता लक्ष्मीचा वास राहतो. त्यानंतर बघा, पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे कवड्यांचं तोरण. कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण असं कवड्यांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते आणि या कवड्यांमुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करत नाही. आणि म्हणून तुम्हाला या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती कवड्यांचं जे तोरण आहे तर ते लावायचं आहे. कारण ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे तशीच कवड्यांची उत्पत्ती देखील बघा समुद्र मंथनातूनच झालेली आहे. आणि म्हणूनच जिथे जिथे कवड्या असतात
तिथे तिथे माता लक्ष्मी ही असतेच. आणि म्हणून कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे आपण जर असं कवड्यांचं तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावलं ना, तर आपल्याला अनेक संकटांपासून, वाईट गोष्टींपासून रक्षण मिळतं. तर बघा, आपल्या घरात असणारे सर्व दोष हे देखील नाहीसे होतात. त्याचबरोबर या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं रोपटं किंवा बांबूचं झाड हे सुद्धा खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. कारण या दोन्ही ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. म्हणून तुम्हाला बघा, होळी येण्यापूर्वी तुम्ही अगदी होळीच्या दिवशी तुम्ही ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर त्या आवर्जून खरेदी करायच्या आहे. आणि सगळ्याच बघा, वस्तू तुम्हाला खरेदी करणं शक्य होत नसेल तर यापैकी तुम्ही कुठलीही बघा एक जरी वस्तू खरेदी केली तरी चालणार आहे. अगोदर जर तुमच्याकडे यातील कुठलीही वस्तू असेल तर ती खरेदी करायची गरज नाही, हे आवर्जून लक्षात घ्या. वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी काही खास गोष्टी आपल्या घरात बघा, आपल्या घरात जर आणल्या तर वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते राहते. आर्थिक संकटांचा आपल्याला सामना करावा लागत नाही. आणि म्हणूनच होळी येण्याआधी या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला घरी आणायच्या आहे. अत्यंत शुभ मानलं जातं, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. रंगांचा सण म्हणजे होळीला जेवढं बघा पौराणिक महत्त्व आहे तेवढंच वास्तुशास्त्रात सुद्धा त्याचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि या वास्तुशास्त्रानुसारच होळीपूर्वी काही वस्तू घरी आणल्यास वर्षभर लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो आणि संपत्तीमध्ये कधीही कमतरता येत नाही. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. झालेली सेवा